आपलं फिजिक्सचं 4th चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स सुरू आहे. या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स आणि इक्वेशन ऑफ स्टेट इथपर्यंत कन्सेप्ट झाले. आता आपण पीव्ही डायग्राम डिटेलमध्ये बघू. पीव्ही डायग्राम आपल्याला वर्क डनचं एक इक्वेशन आलेलं आहे. वी हॅव वर्क डन, त्याला टोटल वर्क डन म्हणू शकता. टोटल वर्क डन इज इक्वल टू इनिशियल व्हॉल्यूम वी आय टू फायनल व्हॉल्यूम वी एफ, V1 टू V2 ही म्हणू शकता. P dw वी आय टू VF P dv. हे वर्क डनचं इक्वेशन आहे इंटिग्रलमध्ये. आता आपल्याला हे वर्क डन कॅल्क्युलेट करता येते जर आपण हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्या. हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन माहित पाहिजे. दिस इंटिग्रल can be evaluated by knowing the relation between pressure and volume capital V, or by knowing the initial and final values, or by the path between the initial and final value. लक्षात असू द्या, मी जेव्हा वर्क डनचा फॉर्म्युला घेतलो होतो, वर्क डनचा आपण डेरिव्हेशन एक घेतल्या होत्या, त्या वर्क डन मध्ये मी प्रेशर बाहेर ठेवलं होतं V1 टू V2 इनिशियल टू फायनल, आणि इथं dv अशी काहीतरी व्हॅल्यू आली होती. त्याला समोर जाऊन PV येते. मी लिमिट जर पुट केलो ते समोर जाऊन असं फॉर्म्युला आला आहे आपल्याला V2 मायनस V1. विचार जर केला तरी हा ऑलरेडी झालेला आहे. तर मी इथं प्रेशर डायरेक्टली बाहेर आणू शकलो कारण मी त्या डेरिव्हेशन मध्ये कॉन्स्टंट प्रेशर कन्सिडर केलं होतं. व्हॉल्यूम इज एक्सपांडिंग विथ कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळं आपण ते इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवल्या, कारण इंटिग्रेशनचा रूल आहे एखादी कॉन्स्टंट जर व्हेरिएबलला मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर ते कॉन्स्टंट आपण बाहेर ठेवू शकता. पण इथं असं काही कन्सिडरेशन नाही की ते प्रेशर आहे कॉन्स्टंट आहे म्हणून ते मी इंटिग्रेशन मध्ये तशाच तसं ठेवलं. आता आपण गॅसचं एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन कशा प्रकारे होते 3-4 केसेस आहेत, ते केसेस लिहून घेऊ आपण. मी एक सिस्टम कन्सिडर करतो. कन्सिडर अ गॅस इन अ cylinder. Consider a gas in a cylinder with massless, movable and frictionless piston. आता मी सिलेंडर घेतलो की ज्याच्यामध्ये काहीतरी गॅस आहे आणि पिस्टन कसं आहे मासलेस, मूवेबल आणि फ्रिक्शनलेस आहे, जेणेकरून इझिली आपण त्या पिस्टनला मूव्ह करू शकता. द गॅस इन द सिलेंडर, द गॅस इन द सिलेंडर कॅन बी आता 2-3 कंडिशन्स आहेत तिथे ते ऑब्झर्व करू. त्या गॅसला आपण एक्सपांड करू शकता
कॉम्प्रेस करू शकता आणि हे करते वेळेस प्रेशर व्हॅरिंगही ठेवू शकता किंवा प्रेशर कॉन्स्टंटही ठेवू शकता. द गॅस इन द सिलेंडर कॅन बी expanded with the gas in the cylinder can be expanded with varying pressure. Second, can be compressed with varying pressure. Can be expanded at constant pressure. Can be compressed at constant pressure. हे 4 केसेस होऊ शकतात त्या गॅस सोबत एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनचे. 2 केसेसमध्ये प्रेशर व्हॅरिंग आहे, 2 केसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे. पण तुमच्या माहितीसाठी हे जे इक्वेशन आहे याचा आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा करता येते पीव्ही डायग्राम मध्ये. आणि त्या पीव्ही डायग्रामच्या अंडरमध्ये जो एरिया एन्क्लोज होते ते एरिया आपल्या या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूच्या बरोबर राहते. ते पॉइंट इथे लिहितो मी. दिस इक्वेशन can be represented graphically आता समोर जाऊन आपण हे 4ही केसेस डायग्राम ड्रॉ करून त्यांच्यामध्ये चेंजेस कसे होतात ते बघू. चला लिहून घ्या. हे जे मी इथं डायग्राम ड्रॉ केलो त्याचं स्टेटमेंट लिहू. मी काय म्हणलो, या पीव्ही डायग्रामच्या अंडर जे काही एरिया राहते हे काय रिप्रेझेंट करते त्या इंटिग्रलची. इथं जे मी फॉर्म्युला लिहिलो त्याची व्हॅल्यू. द एरिया अंडर द कर्व, अंडर द कर्व किंवा पीव्ही डायग्राम represent the value of integral, represents the value of integral. आणि हे इंटिग्रल काय रिप्रेझेंट करते? हे इंटिग्रल रिप्रेझेंट करते वर्क डन. हे इंटिग्रल रिप्रेझेंट करते वर्क डन. तर हे एरिया सुद्धा काय रिप्रेझेंट करेल? वर्क डनच रिप्रेझेंट करेल. सिन्स this integral
since this integral represents work done in changing the work done कशाचा होते जेव्हा आपण व्हॉल्यूम काहीतरी बदल करता वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम work done in changing the volume of the gas हे वर्क डन काय रिप्रेझेंट करायलाय गॅसचा व्हॉल्यूम बदल जे व्हायलाय त्याच्यामध्ये काही ना काही एनर्जी लूज होते ते वर्क डन होते आणि या ग्राफच्या खाली जे एरिया एनक्लोज होते ते सुद्धा वर्क डनच रिप्रेझेंट करते द एरिया अंडर द कर्व म्हणू शकता किंवा पीव्ही डायग्राम म्हणू शकता आल्सो रिप्रेझेंट वर्क डन आल्सो रिप्रेझेंट वर्क डन आता वर्क डनचे आपण 4 केसेस लिहू जे मी इथं लिहिलो होतो ए बी सी डी फर्स्ट पॉझिटिव्ह वर्क डन